निर्भीड पत्रकारितेतल्या योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार आणि लोकशाही वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांचा डॉक्टर शंकरराव चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्काराने सन्मान करण्यात आलाय। नांदेडमध्ये पत्रकारिता दिनानिमित्ताने आयोजित एका सोहळ्यात कमलेश सुतार यांचा हा गौरव करण्यात आला। मीमांसा फाउंडेशन, मीडिया पोलीस क्लब, दैनिक समीक्षा आणि मंथन क्रिएटिव्ह ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देऊन कमलेश सुतार यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। यशपाल भोसले, हैदर अली, नंदकिशोर तुष्णीवाल, धनंजय कुलकर्णी, विजयलक्ष्मी सोनटक्के यांना जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर माधुरी देशपांडे, उपजिल्हाधिकारी महेश वडतकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, माहिती अधिकारी विनोद रापतवार यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याकरता होती। कालांतराने माध्यमं बदलत गेली। इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे त्या काळचा इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे मग रेडिओ असेल, तो पुढे जाऊन टीव्ही झाला, टीव्ही जाऊन डिजिटल झालाय। ही स्थित्यंतर वारंवार बदलत असतो आणि जशी जशी ती स्थित्यंतर होत असतात तसं तसं स्वरूप बदलत असतं आणि त्या वेळेस त्या पत्रकारितेवरती प्रश्नचिन्ह हे नेहमीच उपस्थित केलं गेलेलं आहे, जे आजही केलं जाते। म्हणजे त्या काळी स्वातंत्र्यपूर्व काळात जी पत्रकारिता होती तेव्हाही तिच्यावरती प्रश्न उपस्थित करणारे लोक होते। पण मला असं वाटतं एक पत्रकार म्हणून अविनाश कुमारजी तुम्ही म्हणालात की पत्रकारितेचे काम आहे, त्यांचं सिस्टमचं काम करणं, पण सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ही विचारण्याची तेव्हा धमक पत्रकारितेमध्ये होती की आज आहे का हे विचार करावा असं वाटतं की खरंच हे आज होत आहे का। दुर्दैवाने हे मला असं वाटतं की फार रेअर होत चाललेली गोष्ट आहे पत्रकारितेमध्ये। पत्रकार हा खरा विरोधी पक्ष असतो आणि सरकार कोणाचंही असो, पत्रकाराचं काम आहे ते प्रश्न विचारणं, त्या सिस्टमला प्रश्न विचारणं। सरकार ही सिस्टम आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।